मुंबईतील विधानसभा जागांवरून मवियामध्ये आता शीतयुद्ध सुरू झालेले आहे। तीनही पक्षांकडून मुंबईतील अधिकाधिक जागांवर दावा करण्यात येतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 36 पैकी 25 जागांवर दावा आहे। काँग्रेसच्या 18 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 5 जागांवर दावा करण्यात आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडील काही जागांकरता काँग्रेस आग्रही असल्याचं देखील कळतंय। दरम्यान कोणत्या पक्षाने कोणत्या मतदारसंघावर दावा केलाय पाहूया आपण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कुर्ला, भांडूप पश्चिम, शिवडी, भायखळा, वरळी या जागेवर दावा केलाय। कलिना, दिंडोशी, चेंबूर, भिवंडी ग्रामीण आणि विक्रोळी, अंधेरी पूर्व, चांदिवली, जोगेश्वरी, माहीम, मागाठाणे, विलेपार्ले, घाटकोपर पश्चिम, मुलुंड, दहिसर आणि गोरेगाव या जागांवर दावा आहे। तर कुलाबा, बोरिवली, वर्सोवा, मलबार हिल आणि घाटकोपर पूर्व या जागांवर देखील दावा करण्यात आलाय। आता राष्ट्रवादी काँग्रेस, पवार पक्षानं, पवार गटानं, शरदचंद्र पवार पक्षानं घाटकोपर, अणुशक्तीनगर, भिवंडी, कलिना, बोरिवली या जागेवर दावा केलेला आहे। तर काँग्रेसनं धारावी, मालाड पश्चिम, वांद्रे पूर्व, मुंबादेवी, कुर्ला, भांडूप पश्चिम, शिवडी, भायखळा, कलिना, चेंबूर बऱ्याचशा जागा या मवियामध्ये 3 पक्षांच्या कॉमन आहेत। भिवंडी ग्रामीण, अंधेरी पूर्व, चांदिवली आणि जोगेश्वरी। तर माहीम, विलेपार्ले, दहिसर आणि बोरिवली याही जागांवर काँग्रेस आता दावा करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।